झी 24 तास एक पाऊल पुढे. त्यांना सिद्ध करायचं ते म्हणजे की बाकीच्या घटक पक्षांप्रमाणे मी प्रत्येक वेळी किंवा वेळोवेळी काँग्रेसला ब्लॅकमेल करत नसलो तरी मला गृहीत धरलं जाऊ नये. ही मुळातली पहिली गोष्ट त्यांना सिद्ध करायची आहे की आम्हालाही काही अपेक्षा आहेत सरकारकडून आणि त्यात पूर्ण झाल्या पाहिजेत. दुसरं साध्य काय करायचं तर मला वाटतं की केंद्रातल्या दृष्टीने विचार केला आपण तर पवार यांचा जो त्यांच्याकडे असणारी जी खाती होती ज्यातलं महागाईबद्दल काँग्रेसने नेहमी पवारांना दोषी धरून त्यांना टार्गेट केलं. त्यानंतर त्यांचं अन्न पुरवठा खातं काढून घेण्यात आलं. म्हणजे प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांना प्रमोशन देण्यात आलं पण ज्याला आपण इंग्रजीमध्ये किकिंग अप किंवा किक्ड अप म्हणतो त्याप्रमाणे ते प्रमोशन दिलं. त्यांचं सिव्हिल एव्हिएशन सारखं महत्वाचं खातं काढून घेतलं आणि त्यांना अवजड उद्योग खातं दिलं. महाराष्ट्रातही आपण बघितलं म्हणलं त्यात साध्यमध्ये तर महाराष्ट्रामधले त्यांचं दुखणं असं आहे की साधारणतः आपण 99 पासूनचा आघाडी सरकारची जर कारकीर्द लक्षात घेतली तर आतापर्यंतच्या 3 मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या खात्यांमध्ये फारशी ढवळाढवळ केलेली नव्हती. म्हणजे या सरकारमध्ये 2 सरकारं चालत होती. एक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची खाती असणारं सरकार आणि एक राष्ट्रवादीचं उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं एक वेगळं सरकार. पण आता झालंय काय की पृथ्वीराज चव्हाणांनी या आता बऱ्याचशा खात्यांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि त्यांनी मुख्य विषय पहिला जो घेतला तो सिंचनाचा. आज सिंचनाचं जलसंपदा खातं गेली 12-13 वर्ष राष्ट्रवादीकडे अजितदादांनी बराच काळ हे खातं सांभाळलंय आणि या खात्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक प्रश्नचिन्ह उभं केलंय. यामुळे कुठेतरी हे दुखावलेले विषय आहेत. म्हणजे केंद्रातही दुखणं आहे तसंच महाराष्ट्रातलंही दुखणं आहे. त्यामुळे मला वाटतं की सिद्ध आणि साध्य या 2 गोष्टी त्यांना आता करायच्या. अभय देशपांडे यांनी आता सिद्ध आणि साध्य याच्यातला फरक नेमका समजावून सांगितलेला आहे. आपल्या बरोबर आता आहेत माणिकराव ठाकरे. माणिकराव ठाकरे दोन्हीही ज्येष्ठ पत्रकारांनी पवारांना नेमकं सिद्ध काय करायचंय आणि साध्य काय करायचंय यातला फरक समजावून सांगितला. त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांना एक प्रकारे राज्यामध्ये टार्गेट केलं गेलं. मग त्यात जयदत्त क्षीरसागर असतील, स्वतः आबा असतील, गुलाबराव देवकर असतील, छगनराव भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे असतील, या सगळ्यांवर एक प्रकारची कोंडी केली. इतर मुख्यमंत्र्यांसारखे हे मुख्यमंत्री निव्वळ बोलणारे नाही तर कृतिशील आहेत म्हणून त्यांना एक प्रकारे टार्गेट केलं जात आहे. काय म्हणाल आपण? मला असं वाटत नाही. शेवटी आघाडी सरकार राज्यामध्ये आहे आणि आम्ही ज्या कमिटमेंट लोकांना केल्या होत्या निवडणुकीच्या वेळेला त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडनं केला जातो. आणि आघाडी सरकार म्हणून आम्ही ज्या चालवत असताना लोकांमध्ये एक विश्वासाचं वातावरण निर्माण केलेलं आहे की ज्या निवडणुकीच्याद्वारे सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की काँग्रेस NCP ह्या पक्ष सर्वात पुढे आहेत, इतर पक्ष मागे आहेत. याचा उद्देशच आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीनं आघाडी सरकार आम्ही चालवतो आहोत, दिलेल्या कमिटमेंट पूर्ण करतो आहोत. परंतु यामधून काही 2 पक्ष आहेत. 2 पक्षामध्ये स्वाभाविकपणे आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. 1 नंबर 2 नंबर अशा प्रकारचे आमचे पक्ष आहेत दोन्ही. त्यामुळे स्वाभाविकच जे काही मतभेद कुठल्या विषयात असतील तर प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत. एखाद्या वेळेला कुठं वाद हा दिसून येत असेल परंतु आघाडी सरकार चालवण्यामध्ये का मुख्यमंत्री सगळ्या मंत्र्यांना सोबत घेऊन चालण्यामध्ये कुठं अपयशी आहेत. माणिकराव मला सांगा, शरदराव पवार वारंवार सांगतायत की मी UPA बरोबरच असेन. मग एवढं सांगण्याकरता एवढ्या मोठ्या नाट्याची गरज काय होती? मला पवार साहेबांच्या संदर्भात काही बोलायचं नाही. परंतु काल परवालाच जे बैठक झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसची त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी जी प्रतिक्रिया दिली की समन्वय आमच्यामध्ये नाही आहेत किंवा काही गोष्टींच्या संदर्भामध्ये त्यांच्या आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या तक्रारी आहेत. ह्या संदर्भामध्ये एक समन्वय समिती आमची आहेत. ज्या समन्वय समितीच्या संदर्भामध्ये सातत्यानं आम्ही चर्चा करतो वेगवेगळ्या प्रकारे आणि त्यामधून काही अडचणी असेल एक दुसऱ्या समोरच्या त्या दूर करण्याचा प्रयत्नही करतो. अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारची समन्वय समिती जरी झाली नसेल तरी दोन्हीकडल्या प्रमुख नेते अनेक वेळेला आम्ही बसलो, वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून बसलो असेल, बाकी सेटिंग इतर वेळेलाही आम्ही बसलो. परंतु असे कुठे बेबनाव आहे किंवा एखाद्या विषयावर फार टोकाची भूमिका कोणाची आहेत अशा प्रकारचं कधी काही आढळून आलं नाही. अभय देशपांडे यांना तुम्हाला अभय देशपांडे यांना एक प्रश्न विचारायचा आहे, बघूया काय म्हणतात ते. नाही माणिकरावजी, आपण म्हणताय की सरकार सगळे आश्वासनं जाहीरनाम्यात दिलेली तुम्ही ज्या केलेल्या घोषणा आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न करताय. पण आज तुमचाच मित्रपक्ष तुमच्यावर असे आरोप करतोय या सरकारचे निर्णय प्रक्रिया थोडीशी खोळंबलेली आहे, निर्णय व्यवस्थित होत नाही, आमच्यामध्ये समन्वय राहिलेला नाहीये.
तर अशा वेळी आपण कसा दावा करता की आम्ही प्रयत्न करतो? म्हणजे सरकारच्या कामाबद्दल, म्हणजे केवळ हा विषय एवढ्या पुरता मर्यादित नाही, तर सरकारच्या कामाबद्दलच त्यांनी आक्षेप घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने. एक वेळेला अशा प्रसंग येतो आणि त्यावेळेला त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचं सुद्धा एक दुसरा मित्रपक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. एक दुसऱ्याची चर्चा आम्ही एकत्रपणे करू शकतो. त्यावेळेला आम्हालाही आश्चर्य वाटतं की मीडियासमोर जाऊ नये, कारण मीडियासमोर गेल्याने काही प्रश्न सुटत नसतात, आणखी त्यामधली चर्चा ही वेगळ्या प्रकारची होत असतात. त्यामुळे आम्ही एकत्र बसून चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे, प्रश्न सोडवले पाहिजेत. माणिकरावजी, तुमचा नेहमीचा जो एक उत्साही स्वर असतो तो आज दिसत नाही. कुठेतरी तुमच्या स्वराला दुःखाची किनारे, या विषयावर मी तुम्हाला आत्ता आणखीन छेडत नाही, नंतर मी तुमच्याकडे येणार आहे. मला जायचं भरतकुमार राऊत यांच्याकडे. भरतकुमार राऊत, तुम्ही आत्ता माणिकराव ठाकरेंचंही बोलणं ऐकलत आणि 2 ज्येष्ठ पत्रकारांचंही बोलणं ऐकलत. मला तुम्ही सांगा, तुम्ही दिल्लीत आहात, दिल्लीत काय हवाय हो? शरद पवार यांना आणि एनसीपीला काय सिद्ध करायचंय, काय साध्य करायचंय? एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात मराठी भाषिक आणि चॅनल्स काय किंवा वर्तमानपत्र काय किंवा मुंबईतली इंग्रजी वर्तमानपत्र काय, याच्या ज्या पद्धतीने चर्चा चालू आहेत तशी चर्चा इथे दिल्लीमध्ये आढळत नाही. याचं कदाचित एक महत्त्वाचं कारण असं असेल की दिल्लीमध्ये शरद पवार यांच्याकडे 9 खासदारांचं पाठबळ आहे लोकसभेमध्ये. त्यामुळे आत्ताची युपीएची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये शरद पवार यांचं असले काय किंवा नसले काय यांनी फार फरक पडणार नाही. युपीए काही अल्पमतात जात नाही. महत्त्वाचं कारण असं की आता मुलायम सिंग यांची समाजवादी पार्टी सुद्धा आता युपीमध्येच्या बरोबर आहे आणि शिवाय तृणमूल काँग्रेस सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पुरेसं बहुमत आहे. त्यामुळे आत्ता ताबडतोब उद्याच्या घटनेला काही त्यांना गरज नाही. त्यामुळे तेवढा काही असा इकडे काही मोठा गोंधळ झाला असं वाटत नाही. परंतु शरद पवार या माणसाबद्दल एक मोठं कुतूहल हे दिल्लीच्या पॉलिटिकल लॉबीमध्ये आणि जर्नलिस्टिक सर्कल्समध्ये हे असतंच असतं. तसं आता सुद्धा आहे की नक्की आपण जर प्रश्न विचारला त्याप्रमाणे शरद पवारांना काय साध्य करायचं यातून, याबद्दल सगळेच जण फार उत्सुक आहेत जाणून घ्यायला. याच्यामध्ये मला असं दिसतंय की शरद पवार यांना 2 पद्धतीची याच्यामध्ये त्यांची साध्य आहेत. एक म्हणजे त्यांना महाराष्ट्रामध्ये एनसीपीला कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या वर न्यायचं आहे. ते त्यांना अजून जमलेलं नाही आणि त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा ही त्यांची खूप वर्षाची इच्छा आहे आणि ती पूर्ण करायची आताच वेळ आहे असं त्यांना वाटतं. नंबर 2ची गोष्ट अशी आहे, दिल्लीमध्ये विचार करायचा तर दिल्लीमध्ये पुन्हा त्यांच्यापुढे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे त्यांचा झालेला वारंवार झालेला अपमान, म्हणजे त्यांना विचारात न घेणं, त्यांची नंबर 2ची जागा असणं वगैरे, या सगळ्याच्या हा एक त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. नंबर 2ची गोष्ट अशी आहे की त्यांना असं कदाचित वाटत असावं की युपीएची नौका आता बुडायला लागलेली आहे. कदाचित 14 नंतर ही नौका बुडेल. त्यानंतर आपलं काय हा प्रश्न त्यांच्या पुढे असेल. अशा वेळी आपण काय ते नवीन आधार, नवीन शेल्टर, नवीन आसरा हा आत्ता शोधून ठेवावा. या दृष्टीने त्यांनी फक्त केवळ युपीएच्या बरोबर न जाता युपीएच्या बाहेर असलेले म्हणजे याच्यामध्ये नवीन पटनायक यांची बिजू जनता दल असेल किंवा तृणमूल जयललिता आहेत, तृणमूल काँग्रेस आहेत, म्हणजे एक प्रकारे तिसरी आघाडी तुम्ही म्हणताय. तिसरी आघाडी नाही, मी तिसरी आघाडी म्हणून मी जयललितांचं नाव मी घेतलं नाही. हे नाही, हे जे बाकीचे जे आहेत यांच्या बरोबर जाऊन ते आणि आताची एनडीए यांच्यासह काही करता येईल का अशा तऱ्हेचे विचार त्यांच्यामुळे चालू असावेत असं मला वाटतं. अर्थात हा जो आता जो सगळे चर्चा आणि घोळ जे चालू आहेत हे सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधले आहेत. शिवसेनेचा खासदार म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये अजिबात रस नाही किंवा त्याच्यात काही बोलायचं नाहीये. परंतु मी 2 टोप्या घालून बसतोय, मी पत्रकार सुद्धा आहे. पत्रकार म्हणून मात्र मला याच्यामध्ये खूप उत्सुकता आहे की नक्की आता शरद पवार काय करू इच्छितात. पत्रकार म्हणून तुम्हाला उत्सुकता आहे, आपलं वर्चस्व सिद्ध करायचं. पत्रकार म्हणून तुम्हाला उत्सुकता आहे आणि तसंच त्याबद्दल तुमचा अधिकारही फार मोठा आहे आणि त्याच करता मी तुमच्याकडे दुसऱ्या सेगमेंटमध्ये येणार आहे. या सेगमेंटची वेळ संपत आली आहे. या सेगमेंटमधला एक निष्कर्ष असा होता की पवारांना साध्य असं करायचंय की केंद्रात त्यांना आपला दबाव कायम ठेवायचा आहे, तर राज्यामध्ये त्यांना सत्ता हवी आहे
आणि सिद्ध काय करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या जरी 9 पवार यांच्या नाराजीची कारणं आणि त्याचंही विश्लेषण पाहणार आहोत. तर तिसऱ्या सेगमेंटमध्ये आता पुढे काय होणार हेही पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.